काय झालं? इथे राहणार आहोत आपण. दिव्या, तू बाहेरच्या दिसण्यावर कशाला चाललीयस? अगं आतून हे हॉटेल खूप कमाल आहे. तू बाहेरून गोष्टी नको जज करत जाऊस ना. चंदन, दिव्या, तू ना लगेच निराश नको होत जाऊ. आणि हे बघ, या वेळेला ना आपल्याला दुसरीकडे कुठे बुकिंग सुद्धा मिळणार नाही. आणि आपल्याला इथे फक्त थोडे दिवसच राहायचंय, त्याच्यानंतर बघू की. आणि तुला माहिती आहे का, इथे ना एक खूप ऑथेंटिक रेस्टॉरंट आहे. काय म्हणालास? ऑथेंटिक? हो, चल आपण काहीतरी खाऊया. नाही, आपण आधी हे हॉटेल सोडतोय. तुला कळतंय का? एका कचऱ्यातून दुसऱ्यात आणलेस तुम्हाला. हवं तर आपण त्या आधीवाल्या हॉटेलमध्ये जाऊ, पण इथून बाहेर चल. तिकडं कसं जाणार दिव्या? आपण तिकडनं चेकआउट करून आलोय. मग काय झालं, परत चेक इन करू, पण इथे नको. नाही दिव्या, आता ते शक्य नाहीये. का? हा, कळलं. काय कळलं? अगं काय ना, मी ऑलरेडी त्यांना 10 दिवसाचा ऍडव्हान्स देऊन आलो. आता जर आपण इकडनं बाहेर पडलो तर ते सगळे पैसे वाया जातील. मग जाऊ दे ना, आय डोंट केअर. इतके पैसे आहेत ना आपल्याकडे. ए, माझ्या बाबांना असं काही आवडत नाही. चिडतील ते. आणि मग 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 माहितीये मला सगळं. ते आपल्याला घरात घेणार नाही, आपल्या हातातून सगळं जाईल, हे सगळं ना पाठ झालंय मला तेच नको सांगू. एकतर आपण इथून जातोय किंवा मग मी माझ्या घरी चालली. अरे दिव्या, तू अरे अगं दिव्या, बसा, बस 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 बसा. बस बस, लाजू नकोस. अरे घाबरवलंस मला. खाली नको बघू, इथे बस. ये इथे बस. अरे 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 सगळे असे. आणि अरे असे काय बसलाय तुम्ही? कम्फर्टेबल बसा. हा, हे असंच बसा, असंच बसा, असंच बसा, असंच बसा. हा, बसा बसा बसा. काय म्हणताय आमच्या शिवाचं गॅरेज? एक नंबर एक नंबर. आता तशी शिवा नाहीये ना, त्यामुळे आता थोडी थोडी सवय करून घेतोय आम्ही. ऐकलंस का शिवा? आता तुझी गरज नाही असं म्हणतायत ते. असं नाहीये, म्हणजे शिवा आली तर बरंच आहे, पण आता हे तिला घर सांभाळायचं आहे ना, म्हणून. पण खरंच तुम्हा सगळ्यांना सगळं गाडीतलं कळतं का रे? हो, म्हणजे अगदी सोपं आहे. म्हणजे कसं आहे माहितीये का तुम्हाला? जेवायचं आहे ना आता सगळ्यांना. जेवायला जाऊया का सगळे? बापरे, काका लगेच शांत झाले. बघितलं यांना शिवाची का आठवण येत नाही ते. बरं, आता मला सांगा, तुम्ही काय धमाल मस्ती करणार आहात? हा, आम्हालाही सांगा ना, म्हणजे आम्ही पण करू. काय भाऊ? हा, म्हणजे काय? नाही नाही, असं काही धमाल वगैरे करायला नाही आलो आम्ही. आम्ही फक्त ते शिवाला भेटायला आलो होतो. खरं सांगू का, इकडे यायच्या आधी ना खूप भीती वाटत होती आम्हाला, पण तुम्ही आलात आणि आम्हाला एकदम जीवात जीव आला. काय रे? बरोबर. अरे त्यात भ्यायचं काय? हा, अरे तुमच्या शिवाचंच घर आहे हे. बिंदास यायचं. आणि सांगा बघू, सांगा सांगा, काय धमाल मस्ती करणार आहात सांगा. अरे अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे भाऊ, आपण जाऊया. काय आहे ते कदाचित आपल्या समोर नाही सांगणार. पण संपदा, तू काळजी घ्या यांची, ते बोर होणार नाहीत ते बघशील. मग काका, हा, हिला पण घेऊन जा. ए यार गप्प बसा. मम्मा काय याचं? तू लक्ष नको देऊ, जाऊ दे. काय चला चला भाऊ, चला चला, एन्जॉय. तू कुठे चाललायस? तू मित्र आहेस ना, तू बसू शकतोस. बस चला भाऊ, अरे बसा बसा बसा. चला, एन्जॉय एन्जॉय. मी पण तुम्हा सगळ्यांना जेवण वाढायला घेते, तोपर्यंत तुम्ही मस्त मजा करा. आई शपथ शिवा, तू कसली भारी आहेस ना, म्हणजे एकदम ऑलराऊंडर आहेस ना. मला कधी कधी वाटतं की तुझी डॉक्युमेंटरी करावी आणि व्हायरल करून टाकावं तुला. हे बरं, मला तुम्ही सगळ्यांनी सांगा एक गोष्ट, की तुमची शिवा तुमच्या बरोबर असताना अशी शांत शांत असायची का रे? म्हणजे आता इथे जशी बसली शांत शांत, तशी असायची? हो नाही भाऊ, तिला खूप राग येतो. हा हा, फक्त तिचं काम कोणी नाही केलं तरच तिला राग येतो. आणि भाऊ तुम्हाला सांगतो,
एक दिवशी ना शिवाने आम्हाला काम दिलं होतं आणि दुसऱ्या दिवशी ना आम्ही ते काम केलंच नाही. मग जे काय शिवाने आम्हाला हाणलंय ना. हे बघा भाऊ, भाऊ आमची शिवा आमचा खूप छळ करते हो. आम्ही काम नाही केलं ना तर चापकाने आणते ते आम्हाला. अरे शिवा तू काय चापकानी वगैरे? नाही नाही भाऊ, मी असं काही करत नाही. काही त्यांना खरं वाटेल, गप्पा बसा. नाही नाही असं नाही करत भाऊ, मी खरंच. तुम्ही मुद्दामून करताय ना. तुम्हाला मी गॅरेजवर येऊन ना बघते मी नंतर. शिवाय चिडते काय ग? तुझ्याशिवाय कोण आहे का ग दुसरा आम्हाला? तुला माहित पण नाही तू गेल्यावर आम्ही कधी हसलो होतो का म्हणून. एकही दिवस असाच गेला नव्हता ज्या दिवशी आम्ही तुझी आठवण काढून रडलो नव्हतो. हो भाऊ, अख्खं गॅरेज खायला उठतं. शिवा आम्ही तुला बाहेरच्या बाहेरच भेटून जाणार होतो, पण भाऊनी आम्हाला बोलवलं इथे आत तुमच्या समोर, सगळ्यांसमोर आम्हाला इथे बसता आलं, जेवता आलं. भाऊ खरंच थँक्यू. तुमच्यामुळे आम्हाला शिवाला भेटता आलं. पण शिवा, आठवड्यातनं एकदा तरी भेटायला ये ग, आम्हाला बरं वाटेल.